सेक्सटॉर्शन म्हणून एक आहे जे खूप व्हायरल आहे, सगळं सेक्सटॉर्शन आपण त्याला म्हणतो. एका मुलाच्या बाबतीत झालं होतं. ह्याच्या बाबतीत असं होतं की ह्याला वाटायचं की अरे रशियन मुलगी आपल्याशी असं बोलतीये वगैरे हे ते. आणि त्यानंतर व्हिडिओ कॉल झाला. तिला काही फरक नाही पडणार कारण ती त्याच्यातलीच आहे. व्हिडिओ कॉल झाल्यानंतर तिने तो व्हिडिओ त्याला पाठवला आणि म्हटली माझ्या अकाउंटला एवढे पैसे पाठव, नाहीतर मी तुझ्या सगळ्या फ्रेंड्स, म्युच्युअल फ्रेंड्स सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवून व्हायरल कर. ज्यावेळेस माझं सेशन व्हायचं मी ओपनली बोलायचे. पिरियड्स येतात का विचारायचे. मुली हात वर नाही करायच्या. 9वी 10वीच्या मुली पिरियड्स येतात हात नाही वर करायच्या, लाजायच्या. आणि आईचं 3रं सिझरिंग म्हणजे मी. मग घरच्यांना सगळ्यांना अपेक्षा होती की मुलगा झाला पाहिजे आणि मुलगी झाली. म्हणजे मी जगेल का नाही असं काही शाश्वती नव्हती. त्यावेळेस माझ्या बाबांनी माझ्या आजीकडे मला घेऊन जात होते. त्यावेळेस आजी अशी म्हटली की कशाला तिला इकडे आणताय, तिकडे कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या. मला असं वाटायचं की तुम्ही एवढे विचित्र आहेत, मला तुमचं नाव पण नाही लावायचं. तुम्ही एवढे वाद घालताय, तुम्ही तुमच्या मुलीचा विचार पण नाही करत. नमस्कार, भारी लोक या आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तुमच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळतोय आणि त्याचमुळे नवीन नवीन भारी व्यक्तिमत्व आपल्या चॅनलवरती मी बोलवत असतो. त्यांचं आयुष्य भारी कसं बनलं किंवा का बनलं हेही आपण जाणून घेत असतो आणि त्या माध्यमातून आपल्याला आणखीन गोष्टी शिकायला लाभत असतात, मिळत असतात, ज्यामुळे आपल्या कोणाचं तरी आयुष्य भारी बनायला मदत होत असते. कोणतंही भारी व्यक्तिमत्व काही आभाळातून पडलेलं नसतं. ते आपल्यातलंच एक व्यक्तिमत्व, त्याच्यातल्या असणाऱ्या काही डिसिप्लिन, त्याच्यातल्या असणाऱ्या काही सवयी, याच्यामुळे ते भारी बनलेलं असतं. आणि नेमकं त्या काही सवयी आहेत, त्या कोणत्या गोष्टी आहेत हे जर आपण जाणून घेतलं तर मला वाटतं की प्रत्येकाचं आयुष्य भारी बनायला मदत होऊ शकते. आणि आज देखील असंच एक भारी व्यक्तिमत्व आपल्या चॅनलवरती आपण बोलवलेलं आहे. खरं तर सायकोलॉजी हा विषय खूप माझ्याजवळचा आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा हा विषय आहे. काही कारणास्तव इग्नोर असलेला हा विषय आज वेगळ्या पद्धतीनं आपण तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतोय. आज आपल्याला लाभलेले जे गेस्ट आहेत त्या सोनाली खाडे, स्वतः उद्योजिका आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, हिप्नोथेरपिस्ट आहेत आणि बारामती, पुणे या ठिकाणाहून विद्यार्थी आणि वेगवेगळ्या लोकांसाठी काउन्सिलिंग करण्याचं काम, ट्रेनिंगच्या माध्यमातून, काउन्सिलिंगच्या माध्यमातून, सायकोलॉजी, इव्हन हिप्नोथेरपीच्या माध्यमातून अनेक लोकांना बदलण्याचं कार्य त्या करतायत. अतिशय धडाधडीची अशी ही कार्यकर्ती आहे. आणि महत्वाचा भाग आहे की सर्वसामान्य कुटुंबातून परिस्थिती नसताना तिनं या विषयाचा घेतलेला ध्यास आणि या विषयात मिळवलेलं पारंगतत्व, या दोन्ही गोष्टी खरं तर कौतुकास्पद आहेत आणि म्हणूनच या व्यक्तीला आज आपण निमंत्रित केलेलं आहे. चला तर आपण स्वागत करूयात सोनाली खाडे यांचं. मॅडम नमस्कार, थँक्यू सो मच मला इथे बोलवलं. सुरुवातीला तुमच्याबद्दल खरं तर तुम्ही स्वतःच ओळख करून द्या आणि त्यानंतर आपण मेन विषय म्हणजे जर्नी आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. तसं जर ओळख करून द्यायचं म्हटलं तर तुम्ही एवढी छान ओळख करून दिली आहे, तर मला आता गरज नाही वाटत आहे की मी काहीतरी ओळख करून द्यायची. पण एक साधी मी अशी मुलगी आहे की जी धडपडतीये काहीतरी चांगलं व्हावं याच्यासाठी आणि लोकांची मानसिकता खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हली चेंज व्हावी यासाठी. कारण माझ्यापर्यंत आतापर्यंत ज्या केसेस बघितल्या किंवा ज्या गोष्टी मी आसपास बघते, मला एवढंच वाटतं की जे काही आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हवंय ते सगळं एका पॉझिटिव्ह ऍटिट्यूडवर डिपेंड असतं. आणि आतापासूनचा ह्या एका साध्या मुलीचा प्रवास हा आहे की तिच्या रस्त्यात येणाऱ्या, तिच्या आसपास असणाऱ्या सगळ्या माणसांचा ऍटिट्यूड पॉझिटिव्हली कसा बदलता येईल असे प्रयत्न सध्या चालू आहेत. मला खरंच कौतुक वाटतं तुझं एका गोष्टी बाबतीत की फॅमिली बॅकग्राऊंड नसताना, कोणत्याही प्रकारची परिस्थिती सकारात्मक किंवा सपोर्टिव्ह नसताना तू ज्या पद्धतीने धडपड करून या क्षेत्रात तुझं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. ही जी चेंज करण्याची प्रवृत्ती आपण म्हणतो, ऍटिट्यूड म्हणतो, जो अप्रोच म्हणतो, तो मला खूप छान भावतो. कारण त्याचमुळे कदाचित आज तू स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करू शकली. आणि म्हणून त्या विषयापासून मला सुरुवात करायचं आहे. सुरुवातीला मला तर तुझ्या बॅकग्राऊंड बद्दल जाणून घ्यायला आवडेल की गाव, त्याचबरोबर आई वडील किंवा परिस्थिती घरची किंवा प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, याबद्दल थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. खरं तर आपण नॉर्मल, तुम्ही कुठल्याही एखाद्या विलेजमध्ये साध्या गावात गेल्यानंतर तिथे जशा पद्धतीने मुलं वाढत असतात तशीच मी वाढली आहे. आणि बॅकग्राऊंडचं सांगायचं झालं तर परिस्थिती अतिशय गरीब, म्हणजे मिडल क्लास पण आपण म्हणू शकत नाही, अतिशय गरीब परिस्थिती होती. आणि
आई बाबांचं मॅरेज पण थोडं कॉम्प्लिकेशन्स मधून चाललेलं. त्याच्यामध्ये बाबांना ड्रिंकची सवय होती. ऑब्व्हियसली ग्रामीण भागामध्ये तुम्ही गेलात तर ऑब्व्हियसली 4 घरांमध्ये 3 घरातली माणसं हे त्या परिस्थितीतून गेलेलीच असतात. त्यामुळे त्याचं काही हे नाहीये, पण त्याच्यामुळे जी माझी आभाळ झाली की मला एज्युकेशन व्यवस्थित नाही मिळू शकलं, किंवा अगदी 4वी पर्यंतचं शिक्षण मराठी शाळेत झालं, त्यानंतरचं सगळं शिक्षण मला 10वी पर्यंतचं शिक्षण हे मराठी शाळेतच झालं. आणि सीबीएसई किंवा चांगल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तुम्ही शिकाल आणि काहीतरी मोठं कराल ह्या अपेक्षा मला माझ्याकडूनही नव्हत्या. ज्या वेळेस आई बाबांचं जे काही वाद असतील, भांडणं असतील, ह्या सगळ्यातून मी जात होते. इव्हन मला भावंडही नाही की बाबा त्यांच्या वादात आपलं असतं ना की भावाला ढकललं आणि तू बघ आता आणि आपण बाजूला घेतला, असं काहीच नाही. एकुलती एक असल्यामुळे सगळी प्रेशर माझ्यावरच असायचे. आणि त्याच्यातून माझ्यामध्ये एक न्यूनगंड तयार झाला होता की मी काही करू शकते का नाही माझ्या लाईफमध्ये, किंवा मी बेटर नाहीये. किंवा ज्यावेळेस आपण ऑब्व्हियसली खूप सारी मुलं ह्या कंपॅरिझन मधून जात असतात की आपल्या आसपासची मुलं बघतात, त्यांचे पॅरेंट्स बघतात, त्यांचे आई बाबा बघतात आणि त्यांना वाटतं की अरे आपले आई बाबा असे नाहीयेत. इव्हन मला आईवरती निबंध लिहायला सांगितला ना तर मी कोरी पानं घेऊन जायचे. मी निबंध नव्हते लिहित आई बाबांवरती, कारण मला असं वाटायचं की ते विलन आहेत माझ्या स्टोरीचे. आणि एका पर्टिक्युलर वयात सगळ्याच मुलांना आई वडील विलन वाटत असतात, पण काहीतरी त्यांच्याकडून मला त्रास होत होता. इव्हन आता सगळं स्टेबल आहे, छान आहे, तर मी खूप म्हणजे नाही का, कदाचित माझा ऍटिट्यूड बदलला असेल त्यांच्याकडे बघण्याचा. लहानपणी आपण काहीच विचार करतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमधून फिनान्शियल प्रॉब्लेम असतील, घरातली भांडणं असतील, ह्या सगळ्यामध्ये खूप प्रेशराईज होत होतं. आणि त्याच्यामध्ये मला डिप्रेशन समजलं, त्याच्यामध्ये मला स्ट्रेस समजला की लहान वयामध्ये स्ट्रेस काय असतो. त्यामुळे कदाचित आता मी माझ्या प्रोफेशनला न्याय देऊ शकतेय. मला कळतंय की घरात आई बाबांचे वाद असल्यानंतर ह्या पोराला काय वाटतंय, ह्या पोरीला काय वाटतंय, आणि मग त्याच्याकडून मी खूप आत्मीयतेने बघू शकते आणि त्याला ऍक्च्युअली सांगू शकते की तू काय वागणं गरजेचं आहे आणि कसं ट्रीट करणं गरजेचं आहे. एज्युकेशनच्या बाबतीत काही विशेष असं मी शिकलेली नाहीये. 11वी 12वी पर्यंत मी आर्ट्सने होते. तिथे मला सायकोलॉजीची गोडी लागली आणि तिथे वाचल्यावर मला कळालं की अरे आपल्याला जे होतंय ते ह्या पुस्तकात आहे. आणि मग ते पुस्तक मी उचललं आणि ते पुस्तक उचलल्यापासून त्या पुस्तकाने माझं आयुष्य बदललं सर. सायकोलॉजीच्या त्या पुस्तकाने आतापर्यंत माझ्यामध्ये खूप बदल घडवून आणले. प्रॉपर एज्युकेशन 12वी नंतर मी घेऊ शकले नाही, कारण परिस्थिती. पुन्हा आता एका स्पोकन इंग्लिश क्लासमध्ये मी जॉब करत होते आणि तो जॉब करत करत मी एज्युकेशन घेत होते. 11वी 12वी झाल्यानंतर पहिले 3 वर्ष पण मी जॉब करत करतच YCMने सायकोलॉजीची डिग्री घेतली. पण विषयाची आवड असल्यामुळे मी वाचन तर त्याच्यामध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर MA. म्हणजे मला कॉलेज लाईफ मी जगले 2च वर्ष, त्यानंतर मी कामातच आहे आणि सगळ्या ह्या सायकोलॉजीच्या वातावरणातच आहे. आयुष्याची 2 वर्ष डिप्रेशन मध्ये गेली आणि घर सोडलं होतं. घरी मी राहायला नव्हते. घरात वाद असायचे म्हणून 11वी 12वी मध्ये मी घर सोडलं. एका ठिकाणी असंच रिसेप्शनचा जॉब केला आणि तो जॉब करत करत तिथून मला 5,000 रुपये मिळायचे. त्याच्यात मी माझं मेस, हॉस्टेल आणि माझं जे काही खर्च असेल तेवढं त्याच्यात भागवायचे आणि त्याच्या व्यतिरिक्त मी कॉलेज करायचे. मग 1 वर्ष घर सोडल्यानंतर दिवाळी, सण, त्योहार ह्याच्यामध्ये मला असं एकटं वाटायला लागलं की आपलं कुणी नाहीये आणि त्या एकांतातून एक डिप्रेशन तयार झालं आणि मग त्याच्यातून मी कायम रडत असायचे. म्हणजे 2 वर्ष मला आमच्या शिक्षकांनी बघितलं. ह्याने मी टॉपर होते, मी मार्क्स चांगले पाडायचे, कारण मला कामच दुसरं नव्हतं. स्ट्रेस घ्या आणि अभ्यास करा, ह्याच्या पलीकडे काही केलं नाही. आणि मग ह्या 2 वर्षामध्ये सतत माझ्या डोळ्यात पाणी असायचं. म्हणजे कुणीही मला बघितलं आणि कुणी मला जवळ जरी घेतलं, इव्हन कुणी मला म्हणजे कुरवाळलं तरी मला रडायला यायचं की मला गरज आहे ह्या प्रेमाची. आणि ह्या सगळ्या याच्यातून कुठेतरी डिप्रेशन फेस केल्यानंतर त्यावेळेस मला वाटायचं की कुणीतरी पाहिजे होतं जे हे सगळं माझं ऐकून घेईल की मला काय प्रॉब्लेम आहे. आता हे कळतंय की आई बाबांचं त्यांचं आहे, ते त्यांच्या लाईफमध्ये जसे असतील तसे ते खुश आहेत ना, मग झाला, आपण त्याच्यात लुडबुड नको, हे आता कळतंय. पण त्यावेळेस मला हे सांगणारं कुणीतरी पाहिजे होतं की सोनाली तू टेन्शन घेऊ नको, आई बाबा असेच असतात, किंवा हा समाज असाच असतो, ही लोक अशीच असतात. आणि हे सांगणारं मी शोधत होते पण मला कोणी सापडलं नाही सर. आणि मग मी ठरवलं की आय वॉन्ट टू बिकम दॅट वन, की ज्या मुलींना सांगायचंय, ज्या मुलींना त्रास होतोय, ज्यांची हरॅसमेंट होतीये, मी माझ्या जॉब लाईफमध्ये असताना ज्यांना माहिती होतं की माझं फॅमिलीचं बॅकग्राऊंड व्यवस्थित नाहीये, त्यांनी खूप निगेटिव्हली मला हँडल केलं. हॅरॅसमेंट सारख्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या खूप लहान वयात. आणि मग मी पूर्ण डिस्टर्ब झाली होती आणि त्यावेळेस मी आधारच शोधत होते फक्त, की कुणीतरी मला आधार द्यावा, पण त्यावेळेस नाही मिळाला तो. आणि मग आता ज्यावेळेस माझ्या करिअरची सुरुवात झाली
त्या करिअरच्या सुरुवातीला मी सगळ्यात आधी मुलींवरती फोकस केलं आणि मी शेअरिंग इज लाईफ हा एक कॉन्सेप्ट सुरू केला, आणि ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव सांगू नका, तुम्ही तुमचा नंबर देऊ नका, तुम्ही तुमचं काहीच सांगू नका, तुम्ही कुठून तरी आम्हाला एक साधा मेसेज करा की मी अडचणीत आहे, आम्ही तुम्हाला हेल्प करू. कुठल्याही लेवलला जाऊन, प्रत्येक ग्रामीण भागातल्या प्रत्येक शाळांमध्ये जाऊन, कॉलेजेसमध्ये जाऊन, जिथे सायकोलॉजी काय असतं हे विद्यार्थ्यांना माहिती नाही, तिथे जाऊन मी सेक्शुअल एज्युकेशन सुरू केलं. हॅरॅसमेंट कशा पद्धतीची असते ते त्यांना समजावून सांगितलं, आणि तिथून मी माझ्या करिअरला सुरुवात केली. फ्री लेक्चर्स, फ्री सेमिनार्स, विद्यार्थ्यांना जाऊन सांगणं की तुम्हाला जर असं कोणी हरास करत असेल तर प्लीज तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी आहोत. आणि आकडा तुम्हाला सांगते, 95% लेडीज, म्हणजे त्यांच्या कॉलेजमधल्या जे स्टाफ असतात, मुली असतील, लहान मुली असतील, त्या त्यांच्या घरच्यांच्या जवळ किंवा म्हणजे जे घरचे आहेत, मामा, काका किंवा बाबाही, किंवा जे स्टाफ मेंबर आहेत त्याच्यामध्ये त्यांचे प्रिन्सिपल्स वगैरे, अशा लोकांकडून हॅरास होत आहेत. म्हणजे 95% वुमन्स आता सध्या ह्या कंडिशनला पण हॅरास होत आहेत. आणि त्यावेळेस मग मला अंदाज आला की सोनू, तुझ्यासोबत जे झालं, म्हणजे मी स्वतःला असं सांगत असे समजावून की हे नॉर्मल आहे ग, हे खूप जणांसोबत झालंय, फक्त कुणी बोलत नाही. आणि मी मार्ग काढला की कुणीतरी बोलावं, आणि आज अजूनही तशा पद्धतीच्या केसेस आपण हँडल करतो. ग्रेट, खूप सुंदर. म्हणजे परिस्थिती पाहता परिस्थितीतूनच मार्ग निघाला असं म्हणून प्रॉब्लेमच आज सोल्युशन म्हणून तुझ्यासमोर उभा राहिले. सो ज्या अडचणी, जे प्रॉब्लेम, जो त्रास तू सहन केला, मला वाटतं की गावाकडे असणाऱ्या अनेक मुली तुझ्यासारख्याच अशा अडचणी फेस करतात, पण त्या मार्ग न काढता बरेचदा अशा गोष्टींचा बळी पडतात आणि आयुष्य संपतं अनेक लोकांचं. मला वाटतं की प्रत्येक मुलीसाठी हा आजचा तुझा पॉडकास्ट इन्स्पायरिंग असू शकतो. ही जर्नी खूप सुंदर ठरू शकते असं मला वाटतं. आई वडील म्हणजे जॉब करत होते, शेती करतायत, काय करतायत, थोडंसं त्याबद्दल जाणून घ्या. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस माझ्या आईची त्याच्या आधी 2 मुलं एक्सपायर झाली होती. एक मुलगा एक्सपायर झाला होता आणि एक मुलगी पण जन्माला आली आणि वारली, असं झालं. आणि आईचं 3रं सिझरिंग म्हणजे मी. मग घरच्यांना सगळ्यांना अपेक्षा होती की मुलगा झाला पाहिजे, आणि मुलगी झाली. आणि माझं वेट पण फार कमी होतं, म्हणजे मी जगेल का नाही असं काही शाश्वती नव्हती. आणि मग ज्यावेळेस माझ्या बाबांनी, हे कितपत योग्य आहे मला माहिती नाहीये याच्यावरती बोलणं, बट ज्यावेळेस माझ्या बाबांनी माझ्या आजीकडे मला घेऊन जात होते त्यावेळेस आजी मला अशी म्हटली की कशाला तिला इकडे आणताय, तिकडे कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या. आणि त्यावेळेसची कंडिशन अशी होती की कोकरे हॉस्पिटल बारामतीचं, ही खूप छान स्टोरी आहे, म्हणजे कसं पूर्ण केलं मी ते. कोकरे हॉस्पिटल बारामतीचं, तिथे माझा जन्म झाला. आणि तिथे त्यावेळेस मला क्रिटिकल ह्याच्यामध्ये काचेत ठेवलेले, त्याचे पैसे एक्स्ट्रा झालते काहीतरी 5,500. बाबांकडे पैसे नव्हते देण्यासाठी, कारण ते ऍक्च्युली म्हणजे असं खूप नॉर्मल लेवलचं काम. कुणाला जॉब नाहीये आमच्या घरात, शिकलेलं कुणी नाहीये. बाबांची रात्रीची शाळा झाली आणि ते म्हणजे नाही का नावं सगळं PBK अशी सही करतात, त्यांना काहीच एज्युकेशन त्यांचं नाही. आईची 6वी झालीये, पण शी इज नॉट स्मार्ट इनफ की त्या पद्धतीने गोष्टी हँडल करेल. आणि बाबांचं पण असं होतं की त्यांची शाळा रात्रीची झाली, त्याच्यात पण त्यांची परिस्थिती एवढी खराब होती की ते डबे चोरायचे मुलांचे आणि खायचे, म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकलं होतं. आणि मग इकडे आल्यानंतरही मला माझ्या हॉस्पिटलला पैसे द्यायला पैसे नव्हते. मग ह्यांनी डॉक्टरांना डिरेक्टली म्हटले, कोकरे सरांना, की हे हिथंच राहू द्या, पोरगी हिथंच त्यांना सिस्टर बनवा, आमच्याकडे पैसे नाही, आम्ही जातो. आणि मला तिथे सोडून ते निघालेले. मग डॉक्टर म्हटले आपल्या डोक्याला कशाला ताप, मग डॉक्टर जाऊ दे, द्या त्यांची पोरगी. आणि मग ते मला दिलं आणि मग ते घेऊन गेले. आणि अशा एकंदरीत ही परिस्थिती आहे. कधी कधी लाईटच्या पोलवर कामाला जाणं, अशी बाबांची कामं असायची. आणि आई दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपायला वगैरे जाणं असं असायचं. मग एवढ्या वर्षांनी, जवळजवळ आता 24 वर्षांनी मी कोकरे हॉस्पिटलमध्ये गेले होते 2023 मध्ये. आणि तिथे गेल्यानंतर मी त्यांना, म्हणजे त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं दत्त जयंतीसाठी. मी तिथे गेले, त्यांना माहिती नव्हतं माझा जन्म त्यांच्या हातून झालाय. मी त्यांना केले आणि त्यांना म्हटलं, सर मला तुमचे पैसे द्यायचे. ते म्हटले कसली ट्रीटमेंट, काहीच केलं नाही तू सोनाली, आणि कसले पैसे द्यायचे. मी म्हटलं मी ज्यावेळेस जन्माला आले होते त्यावेळेस ते 5,500 रुपये द्यायला नव्हते, आता आहेत माझ्याकडे, तर मला ते द्यायचेत.
तर त्यांना लिटल त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं की अगं हे काय आहे. आणि मग दत्त जयंतीला मी ते 5,500 तिथे त्या दत्ताच्या तिथे त्या इथे ठेवलं, अर्पण केले. आणि मग मला थोडंसं असं वाटलं की माझ्या जन्माचे पैसे मी दिलेत. तर ही परिस्थिती होती. वडिलांचं ड्रिंक्सचं आधीपासूनच होतं. आईने खूप यातना, तिने पण तिची पण आयुष्याचं सगळं म्हणजे बऱ्यापैकी तिने सहन केलेलं आहे. खरं तर प्रत्येक कुटुंब म्हणजे गावाकडे असणाऱ्या अनेकांना ही परिस्थिती भेडसावते. यातून अनेक लोक जात असतात, पण काही लोक त्यातून उभारतात. सो तुझ्या आयुष्यात ही सगळी संघर्षमय परिस्थिती असताना 11-12वीत तू जसं सांगितलं की 12वीमध्ये मी घर सोडलं. सो आता तू एकटी असताना आई वडिलांनी तुला म्हणजे जाऊ दिलं का? आणि जर गेलीस तर त्या 1 वर्ष जेव्हा घर सोडलं त्यावेळेची काय परिस्थिती होती? त्यावेळेला काय अडचणी आल्या तुला? खरं तर आई बाबांनी कसं असायचं सर, मी ज्यावेळेस बारामतीमध्ये राहायला होते 11वीला हॉस्टेल नव्हतं, ते रूम्सवरती आम्ही राहत होतो. आणि त्यावेळेस आई बाबांचे वाद असायचे कंटिन्यू. आत्ता कदाचित मला कारणं कळतायत, पण त्यावेळेस कळत नव्हते. आणि कुठल्या मुलांना वाटतं की आई बाबाचे वाद असावे? आणि त्यांनी काय माहिती का कधी विचारच नाही केला माझा, असं मला वाटतं कधी कधी की आय डोंट नो. पण ह्यांच्या रात्रीचे 10-10 वाजता भांडणं व्हायची. आणि माझ्याकडे स्कूटी होतं विगो. मला रात्रीचे फोन यायचे ह्यांच्या 11-11 वाजता की तू आत्ताच्या आत्ता ये. आणि मग मी बारामती ते निंबोडी हा प्रवास 12 किलोमीटर रात्री स्कूटीवरती जायचे, त्यांची भांडणं सोडवायचे. आणि ते सगळी त्यांची भांडणं सॉल्व्ह केल्यानंतर सकाळी 6 वाजेपर्यंत थांबायचे. आणि सकाळी उठलं की बॅग भरून परत स्कूटीवरती माघारी इकडे हॉस्टेलला. मग याच्या सगळ्यामध्ये माझ्या आईला असं वाटायचं की आपली पोरगी आली पाहिजे. मग ह्यांनी जमीन वगैरे विकून थोडेसे पैसे जे काय आले होते त्याचे मला एक 1.5-1.25 तोळ्याची चेन आणली होती की हे घे आणि तू माघारी आहे. पण मला असं वाटायचं की तुम्ही एवढे विचित्र आहेत, मला तुमचं नाव पण नाही लावायचं. तुम्ही एवढे वाद घालताय, तुम्ही तुमच्या मुलीचा विचार पण नाही करत. एकदा आई बाबांची भांडणं झाली होती आणि वाद झाल्यानंतर त्यांचं, आणि भांडणं आमच्यात साधी नाहीत होत, भिंतीवर डोका आपटणे वगैरे खतरनाक काम असं, एखाद्याचा जीवच जाऊ शकतो असं. आणि मग त्याच्यातून मग मला असं वाटलं की माझ्याकडे अटेन्शन द्या, म्हणून मी पण एक काच घेतली बांगडी फुटलेली आणि हातावरती ते हे केलं. आणि ते हातावरती मारल्यानंतर आय वॉज सरप्राईज्ड की मला हात माझा कट झालाय, रक्त येतंय आणि दोघांचं चालू आहे अजून हे भांडणं. त्यावेळेस मला हे रिअलाइज झालं की या जगात आपलं कोणी नाहीये, तुला तुझ्यासाठी फाईट करावं लागेल. मग माझ्या एका मैत्रिणी त्याला रुमाल वगैरे गुंडाळला आणि देन मग त्यानंतर मी घर सोडलं. त्यानंतर असं ठरवलं की स्वतःसाठी जगायचं. पण स्वभाव माझा खूप हळवा आहे, मी माझ्या आई बाबांना नाही सोडू शकत. जे जे कसे जसे जे आहेत म्हणजे व्हॉट एव्हर इट इज ते माझे आहेत. आणि कदाचित ते जे काय वागतायत हे मला सायकोलॉजीत कळतंय आता की त्यांनी सोसलंय हो तेवढं, त्यांचं बालपण तसं गेलंय, आईचं तरुण पण म्हणजे असं गेलंय. तर त्यांच्यावर जी परिस्थिती होती त्यामुळे ते तसे वागत होते, परिस्थितीमुळे ते तसे वागत होते. मला कळालं सुधरून वागायचं, पण एखाद्याला नाही कळत हो. मला वाटतं की आज टीनेज मध्ये असणाऱ्या बऱ्याचशा मुलांना आई वडील विलन वाटतात. त्यांना कदाचित त्यांची परिस्थिती जी आहे ती कळत नाही किंवा ती समजून घेत नाहीत. आणि म्हणून कदाचित त्यांना पुढे गेल्यानंतर जसं तुला रिअलायझेशन झालं, आणि होतं ते असतं ना की स्टेप इन द शूज. मला ही कन्सेप्ट फार आवडती की तुम्ही तुमच्या आई बाबाच्या त्या काळातल्या त्या शूज मध्ये पाय घाला, त्या चप्पलमध्ये पाय घाला आणि तुम्ही बघा की त्यांनी काय सोसलंय आणि का त्यांचा स्वभाव असा झालाय. मी माझ्या बाबांच्या स्टोऱ्या जर ऐकल्या माझ्या भावांकडून, ते म्हणतात तात्यांसारखा रॉयल माणूस आम्ही जन्मात बघितला नाही. मग त्या रॉयल माणसाचं असं का झालं, त्याच्या पाठीमागं कारणं असतात. ती कारणं आपण न समजून घेता एखाद्याला दुश्मन किंवा असं वाईट म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे मी कधीच त्यांना ब्लेम करत नाही, मी ब्लेम करते परिस्थितीला. परिस्थिती चांगली नव्हती, वेळ चांगली नव्हती, त्यामुळे कदाचित सोसावं लागलं. नाही ना, पण परिस्थिती चांगली नव्हती म्हणूनच तुझ्यासारखी एक चांगली सायकोलॉजिस्ट जी स्व अनुभवातून म्हणजे म्हणतो ना की तावून सुलकून भाजून निघलेली अशी एक उत्कृष्ट सायकोलॉजिस्ट आज समाजाला लाभली आहे. कारण स्वतःच्या अनुभवातून स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यातून म्हणजे एक नेहमी अशीच लोक उभं राहतात. कारण तुम्हाला आलेले प्रॉब्लेम, मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला आलेले प्रॉब्लेम आणि चॅलेंजेस हे तुम्हाला बिघडवायला नाही तर ते तुम्हाला बदलवायला येत आहेत, चेंज करायला येत आहेत. कारण येणारं किंवा आलेलं कोणतंही चॅलेंज एकटं येत नाही, त्याच्यासोबत अजून एक सी असतो, तो म्हणजे चेंज. सो तुझ्याकडे ही चॅलेंजेस नसतील तर कदाचित तू बदलली नसतीस. तू आजही तशी शाय असणारी, ती पॅम्पर केली गेलेली
शाई मुलगी आजही तशीच राहिली असू असते. शकतं 100%. सो इथे तू चॅलेंज केलंस, परिस्थितीला चॅलेंज केलंस. नाहीये ना माझ्या आईबाबांकडे, नाहीये ना माझी परिस्थिती, सो तू स्वतःची जबाबदारी स्वीकारली. घेतली. आय ऑलवेज से की तुम्ही देशाची जबाबदारी नाहीये, देश तुमची जबाबदारी आहे. डेफिनेटली. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वीकाराल ना, त्या दिवशी ऑटोमॅटिकली देश सुद्धा यशाच्या शिखरावरती पोहोचलेला असेल. प्रत्येक व्यक्तीनं मला वाटतं की तुझ्याकडनं शिकण्यासारखे ही स्वतःची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. स्वतःला बेस्ट, स्वतःला भारी बनवण्याचा जर का प्रत्येकाने ध्यास घेतला तर देश सुद्धा आपोआप भारी बनलेला असेल. डेफिनेटली. खूप सुंदर. ते म्हणजे एका वर्षाचा तो प्रवास पण कठीणच होता ज्यावेळेस घर सोडलेलं. आय वॉज फाइंडिंग फॉर पर्सन्स की माझ्या लाईफमध्ये मला कोणीतरी हेल्प करेल आणि मी कुठेतरी काहीतरी काम करेल आणि ह्या जगात चांगली माणसं असतात असं होतं. मला वाटायचं की ह्या जगात चांगली माणसं असतात आणि मी खूप लोकांना फाइंड आउट केलं. पण जिथे जिथे ज्या ज्या वेळेस लोकांच्या हे लक्षात आलं की ती बिचारी आहे, ती गरीब आहे आणि तिला पुढे मागे बॅकबोन नाहीये. बऱ्यापैकी मला हे वाटतं की बापाने त्याच्या मुलीसाठी बॅकबोन म्हणून उभा राहिलंच पाहिजे किंवा भावाने तरी. आणि मला भाऊ नव्हता आणि मला माझे वडील पण बॅकबोन म्हणून माझ्या पाठीमागे उभे नव्हते. मला इतके वाईट अनुभव आले ह्या समाजातल्या लोकांचे, काही पुरुषांचे, की त्याच्यामुळे माझं लाईफ 360 मध्ये बदललं सर. म्हणजे असं म्हणतात ना की सम इन्सिडेंट्स हॅपन्स इन युअर लाईफ, दे कॅन चेंज युअर DNA. माझा DNA बदलला त्या माणसांनी. खरं सांगते. म्हणजे कदाचित त्यावेळेस कदाचित मला खूप त्रास झाला असेल, वेदना झाल्या असतील, वाईट वाटलं असेल किंवा त्या अशा पेन्स मधून मी गेले असेल. पण मला असं वाटतं की त्या गोष्टींमुळे कदाचित आज मला बाई समजू शकतेय आणि मला नजर समजू शकतेय. म्हणजे मी एका सेकंडमध्ये लोकांना सांगू शकते की हे बाजूला काढा, हे कामाचं नाहीये. आणि ते दिलं आणि ते अनुभवातूनच येतं. तुम्हाला भोगावं लागतं, मगच तुम्हाला कळतं की काय आहे त्याच्यामध्ये. ग्रेट. सो 11-12वी झाली, त्यानंतर तू ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. त्यावेळेला तुझ्या हातात मिळालेलं सायकोलॉजीवरचं पुस्तक किंवा सायकोलॉजी, सो या विषयामध्ये तुझा इंटरेस्ट कसा क्रिएट झाला आणि हा विषय तू पुढे म्हणजे सायकोलॉजीच्या आधी ऍडमिशन घ्यायच्या आधीपासून तू हिप्नॉसिस या विषयाकडे वळालीस. सो हिप्नॉसिस किंवा सायकोलॉजी हा विषय तुला कसा आवडला आणि त्या विषयात तू कशा पद्धतीनं प्रावीण्य मिळवत गेली याबद्दल थोडंसं जाणून घ्या. पहिलं तर मी एक हिप्नोथेरपीची कार्यशाळा केली होती आणि त्यावेळेस पण मी स्ट्रेसमध्ये होते. थोडंसं घरचे प्रॉब्लेम कंटिन्यू चालूच होते. पण ती कार्यशाळा केल्यानंतर मला 1-2 दिवसासाठी असं थोडं शांत वाटलेलं. त्यात मला हिप्नोटाईज करून मी डान्स वगैरे केला असं म्हणतात, आठवत नाही, केला पण असेल. आणि त्यानंतर त्यांनी रिलॅक्सेशन दिलं होतं आणि त्या रिलॅक्सेशन नंतर आय फील की मला छान वाटलंय. म्हणजे एवढ्या दिवसात मला जे शांत नाही वाटलं ते आत्ता वाटलंय मला ह्या 2 दिवसात. देन माझा इंटरेस्ट वाढला आणि मग मी हिप्नॉसिस काय असतं, हिप्नोथेरपी काय असतं ह्याच्याकडे लक्ष द्यायला लागले. आणि मग मी स्वतःवर प्रयोग केले. हिप्नोथेरपीचे सगळे प्रयोग मी स्वतःवर केले. स्वतःला हिप्नोटाईज, सेल्फ हिप्नॉसिस असेल किंवा काय. माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की मी कुणाकडे तरी जाऊन तो कोर्स करेल. त्यामुळे मी युट्यूबचा आधार घेतला आणि मी मॅनिफेस्टेशन, द सिक्रेट अशा पद्धतीच्या गोष्टी नंतर वाचायला लागले आणि खरं तिथून माझं आयुष्य बदललं. मग हे पॉझिटिव्ह गोष्टी वाचाव्या किंवा हे सगळं हे करावं यासाठी सुद्धा कोणीतरी असं म्हणजे सजेस्ट केलं का? हाऊ यू कम टू दिस? नाही, मी माझं 11वी मध्ये माझ्याकडे फोन होता, Vivo Y21L. त्या फोन मध्ये मी फेसबुक ओपन केलं आणि त्या फेसबुक म्हणजे त्यावेळेस असं फेसबुक ओपन करणं म्हणजे खूप असं डेंजर गोष्ट होती त्यावेळेस. पण माझं फेसबुक होतं आणि मग मी फेसबुकवरती हे पोस्ट वगैरे वाचायचे आणि अशा पद्धतीनेच ते मला मिळत गेलं आणि तशी माणसं मला सापडत गेली. पण तुझे स्वतःचे जे काही अडथळे आणि अडचणी होत्या त्यांनी तुला मार्ग दाखवला असं मी म्हणेन. बट जेव्हा तू आता हे हिप्नोथेरपी, हिप्नॉसिस, सायकोलॉजी या विषयाकडे अट्रॅक्ट झाली किंवा ते करायला सुरुवात केली, मध्यंतरी तू जॉबही केलास, कॉलेज करत असताना जॉब करत होती. सो तो त्यावेळेचा अनुभव काय? जॉब करत असताना हिप्नोथेरपीसाठी तू कुठेतरी जॉईन झाली होती. सो तिथला अनुभव काय होता आणि ते मग नंतर पुन्हा का सोडलं? खरं तर ज्या ठिकाणी मी जॉब करत होते, आता नॉर्मल आहे, मगाशी पण आपलं बोलणं झालं होतं, तर लाईफमध्ये म्हणजे आय डोंट नो, प्रत्येक माणसाची मानसिकता असती. ज्या ठिकाणी मी जॉब करत होते तिथे ऍक्च्युली माझी फसवणूक चालली होती एका वेने.
आय वॉज फाइंडिंग फॉर द इमोशनल, म्हणजे एक असतं ना की आपण जिथे काम करतो तिथे आपण इमोशनली कनेक्टेड पाहिजे ना. आय एम गिव्हिंग माय 100% टू एव्हरीथिंग. आणि मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये होत होतं असं की ज्यावेळेस पण मी 100% द्यायचे किंवा काय व्हायचं, जिथे मी काम करत होते तिथून माझं एका प्रमाणात हॅरॅसमेंट झालंय. ते फिनान्शियली पण झालंय आणि मेंटली पण झालंय. म्हणजे सगळ्याच बाजूने झालंय असं म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पण माझं असं होतं की माझे काही पैसे तिकडे त्या कंपनीमध्ये अडकलेले आणि तिथे अडकल्यामुळे मला ते लिव्ह करता येत नव्हतं. आणि ते लिव्ह न, कारण माझ्यासाठी पैसा फार महत्वाचा होता त्या काळात. आणि 1 लाख रुपये माझ्यासाठी त्यावेळेस खूप होते. एवढे पैसे मी नाही, आणि मी ते पैसे ऍक्च्युली माझे एक कोर्स होता त्या कोर्ससाठी मी पैसे दिले होते, जे की मला कधी मिळालंच नाही व्यवस्थित. आणि म्हणजे शिकायला पण एवढं काही खास तिथून मला मिळालं नाही, पण त्याच्यासाठी मी तिथं करत होते. आणि तिथून मला खूप नेगेटिव्ह एक्सपिरियन्सेस आले. माझे पैसे अडकलेले म्हणून मला ते सोडता येत नव्हतं, आणि मला ते सोडता येत नव्हतं तर मला बाकीच्या गोष्टी खूप सहन कराव्या लागल्या. पण एका पॉइंटला म्हटलं यार जाऊ दे यार पैसे, यार एवढं हॅरॅसमेंट आपण नाही सहन करू शकत. आणि मग त्या लेवलला येऊन मी तो जॉब सोडला. पण मला कळालं की म्हणजे खूप विचित्र माणसं आहेत ह्या जगामध्ये. आणि प्रत्येक मुलीला माझं हे सांगणं आहे की तुम्ही प्लीज, तुमच्याकडे परमेश्वराने दिलेली एक नजर आहे की तुम्हाला प्रत्येक व्यक्तीने तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला कळतं की तो कुठल्या नजरेने आपल्याकडे बघतोय. आणि तुम्हाला जर कळत असेल की ती व्यक्ती चांगली नाहीये, मग त्याचं क्रेडिट कितीही चांगलं असू द्या, तुम्ही तिथे नकार द्या. कारण तो ट्रॉमा तुमचं आयुष्य खातो. मला अजूनही रिग्रेट आहे की मी का केलं तिथे काम. अजूनही ज्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी घडतात माझ्यासोबत किंवा मी काहीतरी वाईट ऐकते, मला ट्रॉमाज पास होतात. ते आय एम अ सायकोलॉजिस्ट बट आय हॅव अ इमोशन्स, आय एम कनेक्टेड विथ दॅट. आणि माझा पास्ट त्रासदायक ठरला ह्या काही निवडक अशा माणसांमुळे की ऍक्च्युली ज्यांचं स्वतःचं काही असं ग्रेट अस्तित्व नसतं, बट दे आर शोईंग की आम्ही खूप ग्रेट आहोत. आणि ते ग्रेटनेसच्या नादामध्ये लोक म्हणजे वेडी होतात की काइंड ऑफ ट्रेनर्स, म्हणजे ट्रेनर्सच्या प्रेमात लवकर पडतात ना लोक. आणि मग अशी माणसं जी चारित्र्यहीन आहेत, थोडक्यात ही माणसं तुमच्या लाईफचा चार्ज घेतात आणि निगेटिव्हली तुमचं लाईफ हँडल करतात. नाही, अगदी तू इथे खूप छान सांगितलंस. आता सध्या गाजणारा विषय, म्हणजे गाजणारा म्हणण्यापेक्षा दुर्दैवी म्हणेन तो विषय, वैष्णवी हगवणे याविषयी जो काही आज जी काही वाच्यता चालू आहे, जो काही अत्याचार झाला, मला वाटतं की हे खूप चांगला इन्साइट तू सर्व मुलींसाठी दिलेलं आहेस. की जसं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की आज वैष्णवीचे वडील जे आहेत ते सुद्धा म्हणतात की प्रेमविवाह करू नका. त्यांनी अपील केली मुलींना, किंवा तुम्ही माणसं ओळखायला सुरू करा. सो कॉल्ड ग्लॅमर, पैसे, गाडी हे दाखवून बलाढ्य, म्हणजे भरपूर सारे पैसे असताना सुद्धा लोक काय विचित्र वागतात, याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे हे आहे. आणि मला वाटतं की त्यासाठी तू दिलेला हा संदेश खूप महत्वाचा. खरंच म्हणजे परमेश्वर एवढा सुंदर वागला ना सर आपल्याशी. प्रत्येक बाईमध्ये ती सेन्स आहे. पण काय होतं माहितीये का, आपण लावलेला जीव, आपण केलेलं प्रेम, किंवा आपण म्हणजे आपल्यासाठी समोरची व्यक्ती कधीतरी अवेलेबल राहिलीये, ह्या सगळ्या बेसिसवरती आपल्याला कळत असतं काहीतरी गडबड आहे, पण आपण ऍक्शन घेत नाही. बऱ्यापैकी मुली, स्त्रिया जे काय आहे ते ऍक्शन घेत नाहीत, त्या फक्त विचार करत राहतात. आणि ऍक्शन न घेतल्यामुळे त्यांचं आयुष्य स्वतः ते खराब करतात. अगदी बरोबर. ज्या दिवशी, ज्या क्षणाला तुम्ही एखाद्या माणसाला भेटला आणि तुम्हाला वाटलं ना की या माणसाची नजर नाहीये चांगली, तुम्ही कितीही व्यक्ती मोठा असेल आणि काही असेल, स्टॉप दॅट. खूप महत्वाचं. तुम्ही मोठे व्हा तुमच्या आयुष्यात, नका होऊ काय, पण तुम्ही स्वतःकडे ज्यावेळेस बघाल आरशामध्ये, त्यावेळेस तुम्हाला वाटलं पाहिजे की नो, आय एम, मी केलं, मी फेस केलं ते सगळं आणि मी बाहेर आले. आणि हे अशा प्रकृती ज्या आहेत, जशा व्यक्ती तशा प्रकृती आपण म्हणतो, समाजात त्या कमी नाही होणार आहेत, ते वाढत चाललंय. सोशल मीडियामुळे तर आणखी जास्त वाढत, आणखी जास्त. आपण त्या विषयाकडे येणार आहोत, पण त्याच्या आधी तत्पूर्वी हा विषय निघालेलाच आहे. तर हे जे काही प्रकरण आहे वैष्णवी हगवणे, या प्रकरणाबद्दल ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून तू काय सांगशील? ऑब्व्हियसली मी एक त्यांचा फोन कॉल व्हायरल झालेला, ती त्याच्या मैत्रिणीशी काहीतरी बोलत होती की माझा नवराच असा आहे, त्याला मी काय करू, किंवा चुकले मी निवडण्याच्या बाबतीमध्ये किंवा काय. मला असं वाटतं की तुम्ही आता सध्या ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये आहात, ज्या कुठल्या गोष्टींना फेस करत आहात, आता सध्या
तुम्ही हा पॉडकास्ट बघताय नाही बघताय, तुम्हाला कुठून रील आली याची मला माहिती नाहीये, बट तुम्ही आता सध्या जर ज्या परिस्थितीत आहात तिथं जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय ना, तिथं तुम्ही कम्फर्टेबल नाहीयेत ना, तर हे जग गेलं उडत, तुम्ही ती जागा सोडा. मला एवढंच स्टेटमेंट आहे की जिथे तुम्हाला वाटतंय की मी सहन करतेय, मला माझा श्वास नाही घेता येते, मला मोकळं नाही वाटत आहे, मी नाही बोलू शकत आहे रिकाम्या मनाने. तुमची मुलं असू द्या, आपले बऱ्यापैकी बायकांच्या बाबतीत माझी मुलं आहेत, माझ्या मुलांना सोडून नाही, ह्या मुलांसाठी मी आयुष्य जगतेय. अरे एकच आयुष्य आहे, जस्ट लिव्ह इट. जिथे तुम्हाला वाटते की गडबड आहे, जस्ट लिव्ह दॅट प्लेस. नाही, पण मी इथे सांगेन की बरेचदा इमोशनली लोक अडकलेले असतात, कुठेतरी इमोशन्स गुंतलेले असतात. मग सायकोलॉजिकल काउन्सिलिंग किंवा जसं सायकोलॉजिकल काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्या इमोशन्स मधून अशा लोकांना बाहेर पडता येईल का? मदत होऊ शकते का? डेफिनेटली होऊ शकते. तुमच्या इमोशन्स वरती काम केलं जाऊ शकतं. तुम्हाला असंच नक्की आपलं असतात ना ब्रेकअपच्या केसेस, काय असतं डिवोर्स आणि ब्रेकअप मध्ये काय फरक आहे? फक्त फॅमिली जॉईंट असतात आणि फॅमिली जॉईंट नसतात, पण मानसिक त्रास जो होणार आहे तो होणारच आहे ना. तुम्ही ब्रेकअप किती इझिली करता, तुमच्या डोक्यात असतं ना की बायको नाहीये आपली, आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या रिच्युअल्स मधून जाता त्यावेळेस तुम्ही डोक्यात येते माझी बायको आहे आणि मी हिला सोडू नाही शकत आहे. हे समाजाने केलेलं प्रोग्रॅमिंग आहे. ते प्रोग्रॅमिंग तुम्हाला तोडता आलं पाहिजे. लहानपणापासून आपल्याला डर के आगे जीत है, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता, असं शिकून हे प्रोग्रॅमिंगच आहे ना. कुणी सांगितलं कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, कुछ पाने के लिए ऑब्वियस काहीतरी करायला पाहिजे. हरवून थोडीच मिळणार आहे. डर के आगे जीत नाहीच आहे, एफर्ट्स केले तर पुढे काहीतरी आहे. मग काय असतं ज्यावेळेस असं असतं ना की मी सोडूच शकत नाही, मी खूप त्याच्याशी अफेक्टेड म्हणजे इमोशनली कनेक्टेड आहे किंवा काय, जी गोष्ट तुम्ही सोडू शकत नाही ती गोष्ट तुम्ही चूज करता, हे असं. तुम्ही लहानपणापासून तुमच्यावरती नवरा म्हणजेच परमेश्वर, नवऱ्याच्या घरी काही झालं तरी सहन करायचं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण ऐकत आलोय ना, हे आपल्यावर केलेलं प्रोग्रॅमिंग आहे. ब्रेन वॉश म्हणू आपण. आणि ते इतकं आत लेवलला गेले की आपल्याला कळत नाही की हे प्रोग्रॅमिंग आहे. अगदी बरोबर आहे. मी मध्यंतरी वाचनात आलेलं की लग्न हे म्हणजे इननॅचरल आहे, जबरदस्ती मारून म्हणजे दोन व्यक्तींना बांधलेलं आहे. जगात एक मानव प्राणी सोडला तर दुसऱ्या कोणत्याही प्राण्यांमध्ये अशा प्रकारे जबरदस्ती कुठे जोड्या बनवल्या जात नाहीत, त्या नॅचरली बनतात. फॅमिली. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं हे अशा फिजिकल बंधनांपेक्षा इमोशनल बंधन जर छान असेल, भावनिक दृष्ट्या एकमेक एक बरोबर असतील तर मला वाटतं अशी इश्यू होण्याची काही म्हणजे शक्यताच नाही किंवा अशी होणारच. नात्यामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे. जिथे तुम्हाला वाटतंय माणसं गडबड आहेत तिथे तुम्हाला ती सोडता आली पाहिजे. इव्हन म्हणजे आता सध्याचे जे एक्झाम्पल्स चालू आहेत हेच झालं. इमोशनल अटॅचमेंट खूप जास्त, मी कसं सोडू असं म्हणूनच माणसं आयुष्य त्याच्यात काढतात. आणि हे खूप दुर्दैवी आहे, हे खरंच खूप दुर्दैवी आहे. तुम्ही आता मी बारामतीमध्ये राहते. बारामतीमध्ये तुम्हाला लोक ओळखतात, बारामतीमध्ये सोनाली खाडेला लोक ओळखतात. मी जर निघून तिकडे तिबेटला कुठेतरी साईडला जाऊन राहायला लागले एकटी, काय फरक पडतो? काही फरक पडत नाही. ऑब्व्हियसली तुमचा समाज हे ते काय फरक पडतो? गायब झाली, गेली कुठे गेली. जग खूप मोठं आहे. म्हणजे आपण गॅलेक्सीचा विचार केला, पृथ्वीचा विचार केला, देशाचा विचार, कॉन्टिनेंटचा विचार केला, देशाचा विचार केला, राज्याचा विचार केला, किंबहुना एखाद्या शहराचा विचार, जिल्ह्याचा आणि शहराचा विचार केला, तर आपण सुईच्या टोकावरती मावं एवढं छोटासा आपला त्या धुलिकणापेक्षाही कमी आपलं अस्तित्व, आणि आपल्याला वाटतं की आम्ही म्हणजे काहीतरी म्हणजे खूप भारी. सो आपण खूप छोटे आहोत, आयुष्य जगायला आलेलं आहोत, आणि मला वाटतं की खूप छान सुंदर आयुष्य जगलं पाहिजे. आयुष्यातला आनंद शोधण्याचं काम आपण केलं गेलं पाहिजे, आणि त्यासाठी तू खूप लोकांना मदत करते. अप्रतिम आणि खूप छान. आता सायकोलॉजिस्ट म्हणून जेव्हा तू तुझं क्लिनिक चालू केलं, कारण एखाद्याला कसं असतं की नोकरी, जॉब, इथपर्यंतच्या ह्या संपूर्ण परिस्थिती, तर तू क्लिनिक चालू केलं, तर हे क्लिनिक चालू करेपर्यंतचा प्रवास पाहिला, पण या इथपर्यंतच्या प्रवासामध्ये अजून एक आयुष्यात अडथळा येतो. नॉर्मली एकटी मुलगी, बॅकबोन नसताना, सपोर्ट नसताना मुलगी म्हटलं की कुठेतरी भरकटण्याचे चान्सेस, काहीतरी वाईट नजरेचे चान्सेस. शिवाय तुला तसं आता बंधन नव्हतं, तू एकटी राहत होती, तुला हवं ते करता आलं असतं. म्हणजे अनेक गोष्टी, कुठल्याही चांगली लोक भेटली तर चांगल्या मार्गाला, चुकीची लोक भेटून चुकीची संगत करून तो अजून कोणत्या तरी विचित्र वाईट मार्गाला सुद्धा टोकापर्यंत पोहोचू शकले असते. सो हे जे काही एक महत्वाचं एज होतं तुझ्या लाईफ मधलं, टीनेज आपण म्हणू, त्या संपूर्ण एज मध्ये म्हणजे प्रलोभनं, अडथळे आणि अडचणी तुलाही आल्या असतील. सो हाऊ यू कंट्रोल दॅट, किंवा काय परिस्थिती, हाऊ यू फेस दॅट? एक आपण शब्द वापरतो बघा, इथिक्स, मॉरल्स.
आणि 11वी-12वी UPSCचा अभ्यास पॅरलली मी करायचे. त्याच्यामध्ये इथिक्स हा म्हणजे सब्जेक्ट होता आणि त्याच्यासोबतच मी मोटिवेशनल व्हिडिओज बघायचे. आणि माझी जी काही आतापर्यंतची म्हणजे मी जे काही स्टेबल राहिले ते म्हणजे 10वी झाल्यानंतर 10वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी भरपूर पुस्तकं वाचली. व्हेरी गुड. आणि ते वाचल्यावर मला एक गोष्ट कळाली की तुमच्या आयुष्यात संघर्ष आहे म्हणजे तुम्ही काहीतरी मोठे करणार आहात. म्हणजे असं की मला जाणवत होतं की माझ्या आयुष्यात संघर्ष आहे आणि मी स्वतःला असंही विचारायचे की तुझ्याच आयुष्यात का, सगळ्या मैत्रिणी किती छान जगतायत आणि तुलाच काय एवढा प्रॉब्लेम, तुझ्यासोबत असं का. आणि त्यावेळेस मग ते पुस्तकं वाचल्यावर मला कळायला लागलं की अरे हे सगळे सफर झालेत आणि मग मोठे झालेत. मग ते मी ठाम एक माझ्या डोक्यात लाईन फिक्स केली मी की आता प्रॉब्लेम आहे म्हणजे काहीतरी चांगलं होणार आहे. ही एक पॉझिटिव्ह अफर्मेशन मी अजूनही स्वतःला देते. ती लहानपणी बसलीये डोक्यात की तू आता इश्यू मध्ये प्रॉब्लेम मध्ये पडलीये ह्याचा अर्थ तुझ्यासोबत काहीतरी चांगलं होणार आहे. आणि मी सतत स्वतःला हे सांगते. खूप प्रपोजल्स आले सर, खूप मुलांनी प्रपोज केलं, पण गडबड अशी झाली होती की त्या वयात ऑब्व्हियसली आम्ही पण प्रेमात पडतो. मला सिनियर बॅच मधला एक मुलगा आवडलेला, त्याचं नाव नाही घेत, आणि तो 3 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा होता. मठ्ठ असा मुलगा, जास्त काही हुशार नव्हता. आणि म्हणजे असं कॉप्या करून पास होणं किंवा ह्याला विचारून त्याला असा मुलगा. आणि मला तो आवडला. म्हणजे आता काय काही आवडू शकतं माणसाला, त्या वयात काही आवडतं. आणि मग ते झाल्यानंतर मी 12वीत होते आणि मला असं वाटायचं की हा तो म्हणजे जवळचा आहे, थोडा ओळखीचा आहे, मग आमचं लग्न होईल, मग मी स्टेबल होईल, म्हणजे मी असा विचार करत होते. आणि मग मी म्हणजे वन साइडेड लव्ह असताना की तशा प्रेमात पडले. इव्हन मी फेसबुकवर त्याला शोधलं, मग आम्ही थोडंसं बोललो, म्हणजे नाही का बोलणं वगैरे झालं. आणि मग माझं असं आहे की तुम्हाला एखादी गोष्ट आवडते तर यू सेड दॅट आय लाईक यू, आणि मी त्याला बोलले आय लाईक यू, मला तो आवडतोस वगैरे. देन तो मला जे बोलला, आता ह्याला खरं सांगते कारण माझी परिस्थिती होती. जर तिथेच माझी परिस्थिती खूप चांगली असते, मी एखाद्या रिच बापाची पोरगी असते किंवा माझ्याकडे इनफ पैसा असता तर ऑब्व्हियसली त्याने हो म्हटलं असतं, त्याने लग्नही केलं असतं माझ्याशी. पण त्याने मला समजवण्यासाठी असं म्हटलं की तू खूप हुशार आहेस. आता हुशार म्हटलं चांगली गोष्ट ना, तू खूप हुशार आहेस, तुझी स्वप्न खूप मोठी आहेत आणि कदाचित मी त्याला म्हणजे नाही का मी असा गावगुंड, आणि आमच्याकडे कसं असतं ज्या मुलीशी प्रेम केलं जातं त्याच्याशी लग्न नाही केलं जात, आणि मग जर मी तुझ्याशी प्रेम केलं तर मग मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. म्हणजे त्यावेळेस त्याने कसं समजावलं मला, मग जेव्हा पण मला फ्युचरमध्ये लग्न करायचं असेल मी पहिल्यांदा तुला विचारेल. कारण म्हणजे आमच्यात असं असतं की प्रेम ज्याच्यावर करता त्याच्याशी लग्न नाहीत करत. आणि मी पण ऐकलं हे ते. आणि आफ्टर 2 इयर ज्यावेळेस माझ्या पेपरमध्ये न्यूज यायला लागल्या, माझं नाही का हे सगळं व्हायला लागलं, आफ्टर दॅट ते मला मेसेज करायला लागला, फोन करायला लागला, आय लाईक यू, मला तू आधीपासूनच आवडत होतीस. ते मी म्हटलं आता भाड में जाओ. आणि त्या दिवशी परत मी ठरवलं की अगेन सोनू, इट्स कम टू युअर परिस्थिती. तुझी परिस्थिती चांगली नाहीये, त्यामुळे तुला अधिकार नाहीये प्रेमात पडण्याचा पण. आणि त्यामुळे मी गाठ बांधली की नाही आता एक काम फोकस. आणि तेव्हापासून फोकस सुरू केला. आधी मधी थोडंसं अट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन व्हायचं, पण तिथे मला लगेच असं वाटायचं की तुझी परिस्थिती नाहीये आता प्रेम करण्याची, प्रेमात पडण्याची, तुला ते झेपणार पण नाही. आणि मग तिथून मी माझ्या कामाला लागले. मग दिवस रात्र काम केलं. व्हेरी गुड, खूप सुंदर. मला वाटतं की इथून प्रत्येकाला शिकण्यासारखं आहे. प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलाला आयुष्यात अडचणी येतात, अडथळे येतात, प्रलोभनं येतात. मला वाटतं की तुझ्याकडे पाहून खूप लोकांना काही इन्स्पिरेशन भेटणार आहे. सो आता आपण जे इथून पुढचा प्रवास पाहणार आहोत, इथपर्यंत तरी जो महत्वाचा तुझ्या आयुष्यातला टप्पा होता तिथं तू फाईट केलीस. इथिक्स हा खूप सुंदर शब्द तू बोललीस. सो प्रत्येकाला आपलं आपलं स्वतःचं एक इथिक्स असतं, स्वतःचे सेल्फ मेड रूल्स असतात स्वतःसाठी, हे करायचं आणि हे नाही करायचं. सो तुला पुस्तकांच्या माध्यमातून काय करायचं आणि काय नाही करायचं हे शिकवण देणारे खूप चांगले पुस्तक रूपी गुरु तुला लाभले. सो पुस्तक आयुष्य बदलतात. मीही ऐकले, स्वामी विवेकानंद आयुष्यात खूप वाचन केलं आणि स्वामी विवेकानंदांवरती आपण वाचत असतो. सो स्वामीजी ज्यांच्या आयुष्यात आले, खरंच त्यांच्याविषयी ज्यांनी वाचले तो युवक बदललेला आहे, ती युवती बदललेली आहे. सो हे वाचन केलं पाहिजे. माझ्याही आयुष्यात मला वाटतं 10th पर्यंत मला असं वाचनाचं फारसं आवड नव्हतं, पण 10th मध्ये शिवखेरांचं पहिल्यांदा यू कॅन विन हे पुस्तक माझ्या हातात आलं आणि तिथून खरं तर विचारांची दिशा बदलली. सो म्हणतात ना, वाचतील ते वाचतील, आजही ते लागू आहे.
सो तरुणींनी इथून पुढे जे आता टीनेजमध्ये आहे त्यांनी थोडंसं अवांतर वाचनाचं जर का या पद्धतीनं सवय लावली, काही पुस्तकं चांगली वाचली, तर मला वाटतं की त्यांनाही चांगली दिशा भेटू शकते. आता तू सायकोलॉजिस्ट झालीत आणि तुझं तू स्वतः क्लिनिक बारामतीमध्ये आज तू रन करते. येस. सो क्लिनिक रन करायच्या आधी तू काही कॅम्पेन्स घेतलेत, स्कूलमध्ये गेली, कॉलेजेसमध्ये गेली आणि वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन सेक्शुअल एज्युकेशन असेल किंवा हे हॅरेसमेंटवरचं एज्युकेशन असेल, मुलांना हे एज्युकेशन दिलंस. पण हे एज्युकेशन देत असताना स्कूलला जाणं, भेटणं, बोलणं आणि तिथे जाऊन ते लेक्चर्स देणं, खरं तर ह्याला करेज लागतं, डेअरिंग लागतं, असं सहजासहजी कोणी करू शकत नाही. सो हाऊ यू डिड दिस? सर तुम्हाला सांगते, परिस्थिती अशी, स्कूटी होती माझ्याकडं, 30-40 किलोमीटर मी स्कूटीवरती गेले लेक्चर घ्यायला. जर सकाळच्या शाळेचं लेक्चर असेल तर सकाळी 7ला पोहोचायचं असायचं ना तिथे, तर घरून मला 1-1.5 तास आधी निघायचं. ऊन वारा पाऊस सगळं होतं जसं आता आहे. रेनकोट घाल, छत्री घे. सोबत एक मॅडम होत्या पण त्या पण जास्त दिवस टिकल्या नाहीत. सो आय एम अलोन ऍक्च्युअली. मी एकटीच लढत राहिलीय, कारण माझं पॅशन आणि माझं हे क्लिअर होतं की यार सोनू, तू आज त्या स्कूलमध्ये जाऊन नाही बोललीस ना, तू नाही समजावलं तर कदाचित एखादी मुलगी हॅरॅस होत असेल आणि तिला कळणार नाही. म्हणजे मी किती मोठी चूक करतेय, मी त्याला नाही सांगते की मी आहे म्हणून. आणि त्यामुळे मग मला ते म्हणजे स्कूटीवर, अजूनही माझा प्रवास बऱ्यापैकी स्कूटीवर असतो, की तिथे जाऊन मग त्या विद्यार्थ्यांना तशा पद्धतीने सांगणं आणि हे सगळं. याच्यामध्ये अडचणी आल्या, पैशाच्या आल्या. कधी कधी असं असायचं की वर्कशॉपला जायचंय आणि गाडीत पेट्रोलला पैसे नाही आहेत, मग मागून घ्यायचे कोणाकडून तरी. ह्याच्यामध्ये माझ्या भावाने मला फार मदत केली. माझा चुलत भाऊ आहे, तो मला वेळोवेळी साथ देत राहिला, मानसिक आधारही देत राहिला. त्याने म्हणजे पैशाच्या बाबतीतही मला बऱ्यापैकी मदत केली ज्यावेळेस माझा काळ व्यवस्थित नव्हता. पण आमचं पण कसं झालं की आमचं बोलणं आणि हे पण माझ्या आयुष्यातल्या सगळ्या ट्रॉमॅटिकल फेजेसमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलो, असं झालं. नाहीतर त्याच्या आधी बाबांचा स्वभाव आमच्या इतका तिरकस, इतका डेंजर की माझे एकही रिलेटिव्ह माझ्यासोबत नाही. तसे असायला मला 3 चुलते 4 आत्या आहेत, पण कुणाचं काही घेणं देणंच नाहीये. आम्ही सगळ्यात बाजूला वाळीत टाकल्यासारखं आहे. पण माझ्या भावाचं आणि माझं नातं चांगलं, तर मग कधी कधी त्याच्याकडून पैसे घे आणि मग जा. मग तिथून मग फीज अशी होते की एका विद्यार्थ्याकडून 10 रुपये मिनिमम, 1 रुपया जास्तीत जास्त तुम्ही किती पण देऊ शकता. मग कोणी 1 रुपया द्यायचं, म्हणजे असं कोणी 10 रुपये द्यायचं, आणि ती सगळी फीज गोळा व्हायची माझी. आणि मग त्या फीजवरती मग माझा नेक्स्ट प्रोग्राम असायचा. अशा पद्धतीने ते चालायचं. जेव्हा तू विद्यार्थ्यांना भेटायची, हे सगळं करायचे, त्यावेळेला काही विद्यार्थी तुझ्याकडे ओपन व्हायचे का? किंवा अशा स्टोरीज ज्या मुली हॅरॅस झालेल्या असतील त्या काही ओपन व्हायच्या का? त्यांना काही तू मदत केलीस का? अशा काही केसेस? येस. एक मुलगी होती, म्हणजे अशा बऱ्याच केसेस आहेत. विद्यार्थी ज्यावेळेस माझं सेशन व्हायचं, मी ओपनली बोलायचे, पिरियड्स येतात का विचारायचे. मुली हात वर नाही करायच्या. 9वी-10वीच्या मुली पिरियड्स येतात हात नाही वर करायच्या, लाजायच्या. मग असं होतंय का, ज्या मुलींना पिरियड्स येतात आता 7वी पासूनच, आता तर 5वी पासूनच झालंय, त्यावेळेस कदाचित 7वी पासून होतं ते, तर त्यावेळेस तुमचे भावना पीक लेवलला असतात, इमोशनली तुम्हाला अट्रॅक्शन्स वगैरे सगळं असतं. मग त्या वेळात गडबड होतच राहायची. तर अशा पद्धतीच्या बऱ्याच केसेस यायच्या. सेशन झाला की मुलींचा असा म्हणजे गोंधळ असायचा की मॅमला भेटायचे आणि मग त्याच्यातून त्या बऱ्याच स्टोरीज सांगायच्या. तर एका टीचर होते एका स्कूलमध्ये आणि ती मुलगी त्यांच्याकडे होते, तर ते कुठला तरी हिस्ट्री का कुठला तरी सब्जेक्ट शिकवायचे. आणि कधी पण तिचं असाइनमेंट वगैरे चेक करताना तिच्या खूप जवळ खेटून उभा राहणं किंवा मग तिच्या डोक्यावरून हात फिरवणं, मग तो पाठीवरती घेऊन जाणं किंवा हे. आणि शी वॉज हरॅस्ड. आणि तिची घरची परिस्थिती खूप गरीब होती, त्यामुळे ती घरच्यांना नव्हती सांगू शकत. आणि ग्रामीण भागातले पालक म्हणजे शिक्षक म्हणतायत ना तसं, असं असायचं. आणि त्यामुळे तिने खूप जास्त हॅरॅसमेंटला फेस केलं. इव्हन शी ट्राय टू कमिट सुसाईड. तिने हाताची नस वगैरे पण कट केली. ती पण कळत नव्हतं की का केली, कारण ओपन व्हायलाच तयार नाही कशाच पद्धतीने. आणि मी ज्यावेळेस बोलले त्यावेळेस मग तिने मला एकदम थोडक्यात सांगितलं की मॅम मला तुम्हाला फोन करायचा आहे, तुमचा नंबर मला द्या. मग मी त्यावेळेस माझ्याकडे कार्ड वगैरे काय नाही, नंबर लिहून पेपरवर दिला आणि तिने मला कुठेतरी टेरेसवर जाऊन रात्रीचा फोन केला. मला वाटते रात्री 11-11:30च्या दरम्यान फोन केलेला आणि घाबरत सांगत होती असं असं होतंय माझ्यासोबत. आणि मग मी तिकडे त्या स्कूलच्या प्रिन्सिपलला फोन करून असं सांगितलं आणि तिच्या आई बाबांना पण फोन करून सांगितलं की तुम्ही तिची शाळा बदला. आणि ज्यावेळेस तिची शाळा बदलली त्यावेळेस ती खूप चांगल्या पद्धतीने पुढे जायला लागली. त्यामुळे ऍक्शन घेणारं कोणीतरी पाहिजे. जर मी तिथे सर बघा तुम्ही, जर मी तिथे त्या शाळेत तो टॉपिक घेऊन पोहोचले नसते तर आज कदाचित त्या मुलीची कंडिशन
तुम्ही म्हणजे नाही इमॅजिन करू शकत नाही आपण. आणि खूप शाय असतात ग्रामीण भागातल्या मुली, खूप शाय असतात, म्हणजे खूप अल्लड असतात, त्यांना कळत नाही, त्यांना चाबरेपणाने बोललेलं पण कळत नाही. मला नव्हतं कळत, मला 11वी-12वी पर्यंत काहीच कळत नव्हतं. मी हो हो म्हणायचे सगळ्या गोष्टींना. आता माझा तो स्वभाव कमी होऊन मी रॅशनली बोलते. ह्याच्या आधी जमायचंच नाही मला ते. अगदी बरोबर आहे. त्यामुळे त्यांच्या बाजूने बोलणारं कोणीतरी पाहिजे. आणि ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये रग असते सर. माझ्यामध्ये जे आलंय ते माझ्या मातीतून आलंय, मी खरं सांगते. कदाचित मी बारामती सिटीमध्ये असते ना, एवढं नसते करू शकले. आम्ही लहानपणी टायर खेळा, माती खेळा, दिवस रात्र बाहेर खेळा, उन्हात आणत, पोहा, उड्या मारा, ह्या सगळ्यातून ती ताकद तयार झालीय, मानसिक आणि शारीरिक पण. त्यामुळे ती जी रग असते ती वेस्ट नाही गेली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे त्यांच्यासाठी काम केलंच पाहिजे. आज 10वी-12वी किंवा विशेषतः टीनेजर्स व्यसनाधीनतेकडं प्रचंड प्रमाणामध्ये अडकत चाललेले आहेत, गुरफटत चाललेले आहेत. माझ्याकडे सुद्धा अनेक केसेस याच्या ड्रग्ज ॲडिक्टेड किंवा अशा वेगवेगळ्या इश्यू असणारी लोक यायचीत, स्ट्रेसमध्ये असणारी लोक यायचीत. सो हाऊ यू ट्रीट विथ देम, किंवा हा जो काही समाजामधला युथ आपण म्हणतोय, भारत हा आज युवकांचा देश आहे, पण हे युवकच आज मोबाईल फोन, व्यसनाधीनता, डिजिटल ॲडिक्शन्स, रील्स, ह्या अशा अनेक गोष्टींमध्ये गुरफटत चाललेले आहेत. सो या संपूर्ण परिस्थितीला बदलायचं असेल तर ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून तुझा काय रोल आहे? एज्युकेशन सिस्टीम. आता सीबीएसई मध्ये सायकोलॉजिस्ट कंपल्सरी आहे. हो. आणि हे खूप चांगलं आहे. प्रत्येक स्कूलमध्ये, प्रत्येक कॉलेजेसमध्ये जिथे विद्यार्थी असतात तिथे सायकोलॉजिस्ट पाहिजे. ऍज अ सायकोलॉजिस्ट म्हणून चांगलं काय वाईट काय ह्याची माहिती देणारा एखादा व्यक्ती पाहिजे. आणि प्रत्येक घरातला एक माणूस सायकोलॉजिस्ट पाहिजे, डिग्रीने नाही, विचारांनी. त्याने मुलांची सायकोलॉजी काय असते, कसं बोललं तर काय होतं हे अंडरस्टँड करून स्वतःमध्ये ते उतरवलं पाहिजे आणि तशा पद्धतीने मुलं हँडल केली पाहिजेत. मला सांगा, 1998-95च्या काळात जर स्मार्टफोन असते आपल्या हातात, तुम्ही वापरले नसते का? निश्चित वापरले असते. ऑब्व्हियसली. इंटरनेट फ्री असतं, वापरलं नसतं का? वापरलं असतं. टीव्ही असता घरात, बघितला नसता का? नक्कीच. ऑब्व्हियसली. मग तुम्ही आत्ताच्या मुलांना दोष देताय कारण ते फोन बघतात, कारण ते इंटरनेट वापरतात, कारण ते अशा पद्धतीचं हे करतायत. त्यांच्या जनरेशन मध्ये ते सगळे अवेलेबल आहे, त्यांच्या समोर आहे. आपल्या काळात असं होतं की एक घर असायचं गावात, 4-5 घरांमधलं, त्याच्यात टीव्ही असायचा, तर रात्रीचे एक सिरियल बघायला 4-5 घरातली किती सारी माणसं त्या एका छोट्याशा टीव्हीच्या समोर सगळे बसायचे ना. म्हणजे नाद आपल्याला पण होताच, पण आपल्याकडे अवेलेबल ऍक्सेसरीज नव्हत्या, आपल्याकडे सोर्सेस नव्हते. तुम्ही फोन यूज करू नका म्हणू शकत नाही, तुम्ही नेट बघू नका म्हणू शकत नाही, तुम्हाला हा अधिकारही नाहीये, कारण तुम्ही म्हटला की त्याला अजून क्युरियोसिटी वाढते, तो आणखी बघतो. यापेक्षा बेटर वे आहे तुमच्या मुलांना इमोशनल इंटेलिजन्स शिकवा, भावनिक बुद्धिमत्ता. हे आहे आता मॅथ्स. माझ्या मुलाला मॅथ्स येत नाही, मॅथ्स मुलगा एक प्रॉब्लेम यावर टाकला, ChatGPT सॉल्व्ह करून आला. इंग्लिशचा प्रॉब्लेम नाहीये, सायन्सचा प्रॉब्लेम नाहीये, मॅथ्सचा प्रॉब्लेम नाहीये, कशाचाच नाहीये, कारण आपल्याकडे सगळं आहे आपल्या फोनमध्ये. प्रॉब्लेम हा आहे की मी रडतीये एखाद्या मुलाच्या समोर बसून, तर त्याला माझा हातात हात घेता येतोय का, त्याला 2 शब्द बोलता येत आहेत का, की शांत हो, किंवा त्याला इमोशनली माझ्याशी कनेक्ट होता येतोय का. आणि हा इमोशनल इंटेलिजन्स एज्युकेशन सिस्टीम मध्ये शिकवला जात नाही, तो घरातच शिकवला जातो. त्यामुळे सायकोलॉजी प्रत्येक वेळेस मी नाही जाऊ शकत. मला हे जाणवते सर की मी काउन्सिलर असताना मी ज्या शाळेत जाते ना, त्या शाळेतली मुलं, मी आठवड्यातून 2 दिवसच जाते, त्या शाळेतली मुलं वाट बघत बसतात की आमच्या मिस कधी येणार आहेत, काउन्सिलर मिस. आणि छोटी छोटी मुलं हाय मिस हाय, त्यांना क्रेज आहे की ह्या मॅडम आहेत ना, ह्यांना सगळं सांगायचं असतं, हे प्रोग्रामिंग आहे. आणि लिटरली मुलं त्यांचे अफेअर्स हे सगळं मला सांगतात. 5वी वर्षाची मुलींना सांगतात, मी तिला चिठ्ठी लिहिली, मग तिने मला अशी दिली. हे का? मग मी म्हणते, जो विद्यार्थी मला सगळं सांगतो तो त्याच्या आईला का नाही सांगू शकत? एका थर्ड पर्सनला, अनोळखी पर्सनला सांगू शकतो, तर मग जे रक्ताची नातं आहे घरातल्यांना का नाही सांगू शकत? कारण घरच्यांनी वातावरण तसं तयार केलं. त्यामुळे तुम्हाला आधीच्या काळात हे पॅरेंटिंग ठीक होतं की तुम्ही 2 फटके लावलेत आणि एक दबाव ठेवलाय. आता चालणार नाही. सेक्सटॉर्शन म्हणून एक आहे जे खूप व्हायरल आहे, सगळं सेक्सटॉर्शन आपण त्याला म्हणतो. एका मुलाच्या बाबतीत झालं होतं की त्याने व्हिडिओ कॉल, म्हणजे रशियाची एक मुलगी होती, तिच्याशी इंस्टाग्रामवर तो कनेक्ट झाला
आणि ती छान त्याच्याशी बोलायची, तू खूप छान आहे हा, आणि हा 8वीतला आहे, हा पण बोलायचा तू पण खूप छान आहे वगैरे. यांचं दोघांचं बोलणं झालं, 1-1.5 महिना बोलणं झालं. तिचं वय जवळजवळ 25-26 असेल. शी इज प्रोफेशनल. आणि मग ह्याच्या बाबतीत असं होतं की ह्याला वाटायचं की अरे रशियन मुलगी आपल्याशी असं बोलतीये वगैरे हे ते. मग ह्यांचं परत बोलणं चालू झालं थोडंसं रोमॅन्टिक वेने की मला तू फार आवडतोस, मग इकडून ती म्हण तू पण मला आवडतेस, मग एकमेकांना फोटो शेअर करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी चालू झाल्या. मग व्हिडिओ कॉलवरती शी इज प्रोफेशनल, शी कॅन, म्हणजे तिने तिचे कपडे टेक ऑफ करायला काही प्रॉब्लेमच नाहीये. मग तिने तिचे कपडे काढले, तसंच ह्याच्याकडे बघत ती करत होती व्हिडिओ कॉलवरती. तो पण सेम गोष्टी तशा पद्धतीने करत होता. आणि तो व्हिडिओमध्ये ती स्क्रीन रेकॉर्डिंग चालू होतं तिचं, आणि तिने ते सगळं रेकॉर्ड केलं. आणि त्यानंतर व्हिडिओ कॉल झाला. तिला काय फरक नाही पडणार कारण ती त्याच्यातलीच आहे. व्हिडिओ कॉल झाल्यानंतर तिने तो व्हिडिओ त्याला पाठवला आणि म्हटली माझ्या अकाउंटला एवढे पैसे पाठव, नाहीतर मी हा तुझ्या सगळ्या फ्रेंड्स, म्युच्युअल फ्रेंड्स सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवून व्हायरल करणार. आता या परिस्थितीमध्ये त्या मुलगा जर त्याच्या वडिलांकडे जाऊन त्यांना सांगू शकत असेल की पप्पा असं असं झालंय, नाव आय एम ट्रॅप्ड, किंवा तो कुणाला तरी जाऊन सांगू शकत असेल की माझ्यासोबत ह्या गोष्टी झाल्यात, तर तुम्ही पालक म्हणून जिंकलात, नाहीतर तुम्ही हारलाय. ऍब्सोल्युटली. तुमच्या मुलांवर, म्हणजे तुमच्या मुलांचा तुमच्यावर एवढा विश्वास पाहिजे की माझा बाप माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. बरं, आता ही रिअल केस होती की व्हिडिओ कॉल केला होता. असे व्हिडिओ तुम्ही एक प्रॉम्प्ट दिला आणि चेहरा दिला, एक फोटो दिला, तर असं ऑटोमॅटिक व्हिडिओ बनवून येत आहेत आपल्या समोर. त्यावेळेस जर तुमचा मुलगा तुम्हाला मी हा नाहीये, तर तुम्हाला विश्वास ठेवता आला पाहिजे की आपला मुलगा हा नाहीये, कारण हे AI आहे. ह्या जगात काहीही होऊ शकतं टेक्नॉलॉजीच्या. तर तेवढा विश्वास पालक म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये तयार करता येतोय का? त्यांना इमोशनली ठेवता येतोय का जवळ? थोडक्यात काय तर तुमचा बॉन्ड खूप छान बनवला पाहिजे. तुम्ही नाही म्हणण्यापेक्षा फॅसिलिटीज, म्हणजे या सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, तुम्ही नाही म्हटलात तर ते काही बघायचं थांबणार नाहीयेत, ते मोबाईल फोन वापरायचं थांबणार नाहीये, ते तुम्ही नाही म्हटलात तर ते तुमच्या माघारी चोरून करतील. एवढंच. थोडक्यात काय तर इथे तुमचा इमोशनचा बॉन्ड खूप चांगला झाला पाहिजे. विश्वास त्या मुलावरती आणि मुलाचा तुमच्यावरती खूप चांगला पाहिजे. एकमेकांचा दोघांवरती विश्वास निर्माण झाला पाहिजे. सो काहीही जरी झालं तर त्या मुलीनं तुमच्याशी येऊन शेअर केलं पाहिजे, आणि तिथपत तो कॉन्फिडन्स त्या मुलाला आई वडिलांनी देणं गरजेचं आहे, किंवा मुलीला देणं गरजेचं असं मला वाटतं. आणि तो जर दिला तर एक छान नाती मेंटेन होतील. फॅसिलिटीज ज्या मिळालेल्या आहेत त्या वापरायच्या कशा आणि कशासाठी वापरायचं याचं मार्गदर्शन मला वाटतं देणं गरजेचं आहे. मग इन्स्टेड ऑफ हे करू नको, ते करू नको, ते वापरू नको हे म्हणण्यापेक्षा हे चांगल्या पद्धतीनं कसं वापरता येईल याचं एज्युकेशन जर दिलं तर मला वाटतं की ही परिस्थिती बिकट न बनता खूप छान बनेल, आणि आपली लोक सुद्धा जगावरती अधिराज्य गाजवायला लागतील. कारण टॅलेंट हा आपल्याकडे सुद्धा आहे, पण या टॅलेंटचा कुठेतरी मिसयूज केला जातोय. आणि मला वाटतं की आई वडिलांनी जर मुलांना त्यासाठी खंबीरपणे साथ दिली, पाठीमागे आई वडील उभारले या मुलांच्या, तर ही मुलं मुली निश्चित चांगलं काहीतरी करतील मला असं वाटतं. एक मला केस आठवतीये, केस नाहीये सॉरी, मी एका व्यक्तीला भेटायला गेलते बारामतीमध्ये. त्याच्या मुलांना लहानपणी वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या, आणि त्याच्यामध्ये त्याच्या मुलाचा कल लहानपणी छोट्यापणीचा की तो बंदूक ओढायचा, तो असं बॉम्ब तशा पद्धतीच्या गोष्टी ओढायचा. तर त्या माणसाने पुढचे 2 वर्ष त्याच्या घरामध्ये 1.5-2 लाखांचा सेटअप बदलून आर्मीच्या रिलेटेड ज्या ज्या गोष्टी घरात त्याला डेकोरेट करता येतील त्या सगळ्या केल्या प्रॅक्टिकल एज्युकेशनसाठी. हा बाप, एवढा सुंदर बाप बघितला मी की त्याच्या घरात त्याने बदल केले. आणि त्याने, म्हणजे मुलाचा प्रश्न होता की पेट्रोल कुठल्या गाडीत भरतात, तर त्याने तोंडी नाही सांगितलं. त्याला पेट्रोल पंपावर घेऊन गेला आणि तासभर बसायचं, कुठल्या कुठल्या गाडीत भरतात बघायचं. ते म्हटलं हे ते बस नाही आहेत पप्पा. मग पप्पा त्याला बस स्टॉपच्या ते असतो ना डेपो, तिथं पेट्रोल पंप, तिथे घेऊन गेले. अशा पद्धतीचं रस्त्याचं काम कसं चाललंय, तर जिथे रस्त्याचं काम चालू आहे तिथं त्या माणसाने जाऊन त्याला बसवलं आणि हे बघ असं काम चालतं. तर हा बाप आहे, हे पॅरेंटिंग आहे, आणि हे गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या मुलांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असता, पहिले 15 वर्ष तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावीच लागते. तुम्ही वेळ द्या. आत्ताच असं झालं की मला वेळ नाहीये, तुम्ही सांभाळा. मग मुलं काय, मुलांना फिजिकल टच नाही आहे बाबांचा. लिटरली आम्ही 10वी-12वी पर्यंत जाईपर्यंत, म्हणजे 10वी पर्यंत तर आम्ही आमच्या आई वडिलांच्या मध्ये होतो, स्पर्श होता, त्यामुळे कनेक्टिव्हिटी आहे. आत्ताच्या मुलांना बेडरूम वेगळी लगेच,
तुमच्या मुलांना जर स्पर्शच नाही मिळाला, तुमच्या मुलांना उबच नाही मिळाली, तर ऑब्व्हियसली ते बाहेर शोधतात आणि जिथे त्यांना ती मिळते तिथे ते थांबतात. प्रत्येक बापाने मुलीला मिठी मारली पाहिजे आणि ती मिठी किती सेफ आहे हे तिला फील करून दिलं पाहिजे. म्हणजे ती बॉयफ्रेंडला ज्यावेळेस मिठी मारते, तिच्या आयुष्यातला जोडीदाराला मिठी मारते, त्यावेळेस तिला कळतं की ही माझ्या बापाची मिठी आहे का, ही सेफ आहे का, तो स्पर्श कळतो. आणि हा स्पर्श तुटला, आता स्पर्श तुटला, त्यामुळे इमोशनल कनेक्शन लूज झाले. त्यामुळे स्पर्श महत्वाचा आहे, समजून घेणं महत्वाचं आहे, त्यांच्या लेवलला जाऊन समजून घेणं गरजेचं आहे. आताचे आई वडील माझ्याकडे आणखी एक केस सांगते, कॉमेडी आहे खूप. त्या आल्या माझ्याकडे, पोराला असं आदळलं लिटरली माझ्यासमोर. मुलगा मला वाटतं 7वीचाच असेल. म्हटले अहो मॅडम ह्याचा प्रॉब्लेम झालाय बघा काय. म्हटलं काय झालंय. मला म्हटले सांगते तुम्हाला नंतर, ह्याच्यासमोर कसं बोलू. मग म्हटलं त्याला विचारलं मग काय करतोस, फ्रेंड्स आहेत का, मुली फ्रेंड्स आहेत का, नंतर अभ्यास कसा चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याला विचारल्या. त्याने खूप छान सांगितलं की हो मला फ्रेंड्स आहेत, मुलं पण आहेत, मुली पण आहेत, छान अभ्यास चालू आहे, मार्क्स कसे पडतात, छान पडतात. 1-2 वेगळे प्रश्न विचारले सायकोलॉजीच्या अंगाने, ते पण त्याने छान सांगितलं. मग म्हटलं जा आता तू बाहेर, आमच्या तिकडे गार्डन आहे तिथे जा, म्हटलं तू खेळ, मी मम्मीशी बोलते. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे. अहो हा खूप मुलींकडे बघतो. मग मी त्यांना म्हटलं की तो मुलगा आहे, तो मुलींकडेच बघणार आहे. जर मुलांकडे बघत असेल तर प्रॉब्लेम असता, आणि तर तुम्ही इथे आला असता तर मला चाललं असतं. पण हे नॉर्मल आहे, आपण त्या वयात असताना आपण केलंय ना ते. मग तुम्ही कसं विसरता. म्हणजे तुम्ही बाळ जन्माला आलं की लगेच अशा कुठल्या भूमिकेत जाता की तुम्हाला त्याला हँडल करता येत नाही. ज्यावेळेस मूल 1 वर्षाचं आहे ना, पालक म्हणून तुम्ही 1च वर्षाचे आहात, तुम्हाला नसतं माहिती त्याला कसं हँडल करायचं, तुम्हाला शिकावं लागतं. बरोबर. आणि हे पालक शिकायला तयार नाही. मी म्हटलं ना, पालक म्हणून तुम्ही किती वर्षाचे, 35 वर्षाचे मॅडम, 40 वर्षाचे आहेत, आणि असं सांगतात एकदम रुबाबात की मी पालक झालो म्हणजे कोणीतरी नाही. UPSC MPSC सोपी, पण पालक बनणं त्यापेक्षाही अवघड आहे. एका कंपनीच्या सीईओने तिचं मूल ज्या मगरमच्छच्या तळ्यामध्ये फेकून दिलं कारण मला जमत नाहीये, आणि तो त्याचा जीव गेला तिथं. असे 2-3 केसेस आहेत, ते पालकांनी मुलांची हत्या केली कारण हँडल करू शकत नाही. इट इज व्हेरी बिग डील. पालक बनणं सोपं नाहीये. आणि बरेचदा आज गृहिणी म्हणजे घरात असणारी स्त्री, नवरा कामावरती जातो, बाहेर पडतो, पण स्त्री अशा मुलांना सांभाळते, पालकत्व देते, घरी राहून खूप छान पद्धतीने संस्कार करते. आणि त्याच घरी असलेल्या म्हणजे स्त्रीला बरेचदा म्हणजे तू काय करतेस अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जातं किंवा थोडंसं, पण तो मोठा रोल आहे आणि तो मान्य केला पाहिजे. मला वाटतं की समजून दाखवावं एखाद्या पुरुषाने त्याचं बाळ. इट्स इम्पॉसिबल. कारण आई आणि मूल ही नॅचरल फॅमिली, वडील असे येऊन चिकटलेत त्या फॅमिलीमध्ये. नॅचरल फॅमिलीचा भाग वडील नाही आहेत, त्यामुळे त्यांना ते कळतच नाही, असा विषय. पालकांना वडील झाल्यावर ज्यावेळेस फी भरायची वेळ येते त्यावेळेस कळतं आपण बाप झालोय, आता पैसे भरायचे. तर ह्या गोष्टी आहेत आणि त्या नॅचरली आहेत, तर तुम्ही ऍक्सेप्ट करा. कोण समोर म्हणजे आई नसलेल्या मुलाला सांभाळणं फार अवघड आहे सर, भयंकर आहे. आणि ते जे करतात ते ग्रेट आहे. येस, ग्रेट आहे, निश्चित ग्रेट आहे. खरं तर हा विषय न संपणार आहे. आणखीन काही मुद्द्यांवरती मला चर्चा करायच्या होत्या की जे आज समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोफावलेले आहेत, आणि सायकोलॉजी खूप गरजेचे आहे. सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिक्स कसं आहे, सायकॅट्रिक जाणं हा शेवटचा पर्याय आहे. बट त्याच्या आधीच प्रॉब्लेम होऊच नयेत म्हणून आधीच जर का सायकोलॉजिस्टची मदत घेतली, हिप्नोथेरपीची मदत घेतली, तर माझा अनुभव आहे की खूप छान बदल घडवता येतात. बदल घडतात, लोकांचं आयुष्य बदलतं. मला वाटतं की तू तुझ्या अनुभवातून खूप छान पद्धतीनं इतरांचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी तू प्रयत्न करतेस. तुला खूप खूप शुभेच्छा. आणि पुढे सुद्धा अजून पुढचे जे गंभीर विषय आहेत, समस्या आहेत, त्या जाणून घेण्यासाठी, किंवा सायकोलॉजी माझा आवडता विषय आहे, आणि मी म्हणून अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे बाळ जन्माला घालताय ना, तिथूपासूनच आम्ही ती सुरुवात केलेली आहे की आज पॅरेंटिंग किंवा ती जबाबदारी घ्यायची आहे ना, तर आधी तो एक वेगळा विचार केला पाहिजे. आणि खरं तर कन्सिव्ह करायच्या आधीच पती पत्नींनी त्या बाळाबद्दलचा विचार करायला पाहिजे, आणि मग ती जर्नी तिथून सुरुवात होते एका कुटुंबाची. आयुष्य सुंदर आहे, बघण्याचा दृष्टिकोन फक्त कुठेतरी आपला भरकटलेला असतो, आणि तो दृष्टिकोन नीट करण्याचं काम किंवा योग्य रास्ता दाखवण्याचं काम मला वाटतं की एक सायकोलॉजिस्ट करत असतो. त्यामुळे सायकोलॉजिस्टची मदत घेतलीच पाहिजे. तुझा संपर्क नंबर आपण त्या इथे पिन करतोय. निश्चित तुझ्याशी सुद्धा लोक काउन्सिलिंगसाठी मदत करतील.
आणि ऑब्व्हियसली तू त्यांना निश्चित मदत करशील अशी मला अपेक्षा आहे. नक्की नक्की. सो थँक्यू सो मच. तू मौल्यवान असा वेळ दिलात त्याबद्दल अगदी धन्यवाद. सो थँक्यू सो मच. सी यू. टेक केअर. धन्यवाद. थँक्यू सो मच सर, तुम्ही मला इथं बोलवलं. थँक्यू सो मच. निश्चितच मला तुम्हा सर्वांना सांगायला आवडेल की येस, आजचा हा पॉडकास्ट खरंच अप्रतिम होता. एक भारी व्यक्तिमत्व, तळागाळातनं शेतकरी कुटुंबातनं आलेलं हे व्यक्तिमत्व किती सुंदर स्वतःचं आयुष्य घडवू शकलं आणि इतरांचं आयुष्य घडवायला सुद्धा मदत करतं. त्यामुळे जरूर हा पॉडकास्ट तुमच्या मित्रमैत्रिणी, फ्रेंड्सना जरूर पाठवा. आवडला तर कमेंट्स जरूर करा, लाईक आणि शेअर जरूर करा. इवन चॅनल अशा अनेक पुढच्या येणाऱ्या भारी लोकांसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या सिरीजमध्ये.